तर ओबीसींच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केला। फक्त कुणबी दाखले वितरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्वासातच घेतलं, मात्र अधिसूचनेबाबत चर्चा झाली नाही असं भुजबळ म्हणाले। तसंच आता शिवसेना सोडणं सोपं आहे असं म्हणत शिंदेंना टोलाही लगावला। मला विश्वासात घेतलं ते एका पहिल्यांदा की ज्या वेळेला ते म्हणाले की निजामशाहीमध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत, तर ते आपल्याला नोंदी त्यांना ते शोधून त्यांना आपल्याला कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आहे। म्हटलं काही हरकत नाही, कुणबी म्हटल्यानंतर ते ओबीसी होतात, त्यांची जर नोंद असेल तर त्यांना अवश्य द्यायला पाहिजे। माझा त्याला विरोध नाही। मी त्यांना हेही सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्याकडे जे काही प्रयत्न करायचे ते करा, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे। ही चर्चा माझी झालेली आहे, पण बाकी मग त्याची जी व्याप्ती वाढत 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 गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा झाली नाही। ऐकतोय बघतोय, चर्चा अशी नाही। माझं राजकारण जे आहे हे 35 वर्षापासून ओबीसी साठी मी करतो आहे। शिवसेना सोडली त्यावेळेस तुमचा कदाचित जन्म नसेल झाला, ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेची। आता शिवसेना सोडणं सोपे आहे त्यावेळेला, तर तेव्हापासून मी लढत आलेलो आहे आणि लढतोय। मी ते लढणार, निवडणूक किंवा नो निवडणूक मला काही फरक पडत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।